जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही. पण काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करणे, असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत. शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा. राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत. या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही. पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही. एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल. कुठेतरी जरांगेच्या बाबतीत अशाच पद्धतीनं होताना दिसून येत आहे. विरोधकांची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाही आहे. सरकारवरच आरोप होतो. विरोधी पक्षाचे खास करून काँग्रेसचे नेते हे सत्ताधारी पक्षांनी किंवा सरकारने बोललेल्या बैठकीला गेले नाही. फक्त बाहेर बोलतात, राजकारण करतात. काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हतीच. वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सुद्धा काँग्रेस पार्टीने लोकसभेत हरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही आरक्षण निर्माते बाबासाहेब आंबेडकर, संविधान निर्माते आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला कधीच मदत करणारी नाही. काँग्रेस पार्टी समाजामध्ये वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून धगधगत ठेवत आहे आणि जे काही प्रश्न या देशामध्ये आणि महाराष्ट्रात उभे झाले आहे आरक्षणासंबंधात, हे काँग्रेस पार्टीचे सरकार जबाबदार राहिले आणि काँग्रेस पार्टी जबाबदार राहिले आहे. याबद्दल आज तरी महायुतीमध्ये कोणीही काही टिप्पणी करणे योग्य नाही.